शिवसेना उबाठाचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते संजय राऊत यांनी पुन्हा एक गुन्हा केलेली आहे। ते एक हॅबिच्युअल ऑफेंडर आहेत। ते दररोज झूठ बोलतात, दररोज महाराष्ट्राच्या नेत्यांबद्दल चुकीच्या वक्तव्य देतात आणि सामनामध्ये बेजबाबदार लिखाण करतात। याच्यामुळे त्यांच्या विरोधात खूप केस खटले असे फाईल झालेले आहेत, तरीही ते सुधारण्याच्या एक तयारीत नाही आहे। एका व्यक्ती असा असतो, जेव्हा तो जेलमध्ये जातो, जेलमध्ये जाऊन येतो, तेव्हा तो त्याच्यामध्ये एक सुधार येतो। पण संजय राऊत पत्राचार घोटाळ्यामध्ये अर्थात जेलमध्ये गेलेले होते आणि त्यांनी बाहेर आल्यानंतर अजून एक मोठे अपराधी म्हणून ते काम करतात असा आम्हाला वाटतो। गेल्या रविवारी त्यांनी सामनामध्ये एक बेजबाबदार लिखाण केलेलं आहे आणि या लिखाणाला मी थोडा कोट करतो। त्यांनी असं लिहिलेलं आहे की एकनाथ शिंदे यांनी पैशाचा अफाट वापर या निवडणुकीत केला। प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान 25 ते 30 कोटी रुपये वाटले। पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळे बजेट। अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये त्याच्यासाठी शिंदे व त्यांच्या यंत्रणेने एक खास प्रयत्न केले। हा एक चुकीचा लिखाण आहे आणि बेजबाबदार लिखाण आहे। कारण ह्याच्यामध्ये ते सांगतात की एकनाथ शिंदे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी पैसे उडवले। हा एकदम बेजबाबदार आणि चुकीचा आणि एक झूठ असा लिखाण आहे, वक्तव्य आहे आणि त्याच्या आधारावर ते एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे जो आमचे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार त्यांच्यामध्ये एक तेढ निर्माण करण्याचा ते प्रयत्न करतात। हा एक चुकीचा वक्तव्य आहे, त्याचा काही आधार नाही। यामुळे या विषयावर मुख्यमंत्री साहेबांना त्यांना लीगल नोटीस पाठवलेली आहे। त्या लीगल नोटीसमध्ये एक असा एक निवेदन वकिलांनी केलेलं आहे की तुम्ही 3 दिवसात मुख्यमंत्र्याची माफी मागा हा बेजबाबदार वक्तव्यासाठी, नाही तर तुमच्या खिलाफ तुमच्या विरोधात एक सिव्हिल आणि क्रिमिनल कारवाई होईल। सिव्हिल आणि क्रिमिनल कारवाई म्हणजे संजय राऊतला असा माहीत पडला पाहिजे की हा एक मोठा विषय आहे आणि या विषयावर जर त्यांनी माफी नाही मागितली तो त्यांच्या समक्ष आर्थर रोड जाण्याशिवाय काहीही पर्याय नाही। कारण मुख्यमंत्रीचा जो पद होता आहे तो एक संवैधानिक पद आहे आणि या संवैधानिक पदावर बसलेले कुठल्याही माणसाबद्दल कोणी गैरजबाबदार वक्तव्य देतो त्याच्या विरोधात कोर्टमध्ये पण एक 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 कॉग्निजेन्स जज महोदय घेतात आणि यामुळे संजय राऊतच्या विरोधात एक मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे जर त्यांनी माफी नाही मागितली तर। यामुळे मला असा वाटतो की त्यांना पुन्हा एकदा आर्थर रोड जेल जाण्याची एक भाग पडेल। कारण ते सध्या ते पत्राचार घोटाळ्यामध्ये बेलवर आहेत, जामीनवर आहेत। खिचडी घोटाळ्यामध्ये त्यांच्या विरोधात एक इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि आता एक नवीन अपराध त्यांनी केलेला आहे, तो म्हणजे मुख्यमंत्री साहेबांची अब्रू नुकसानीचा अपराध आहे। हा एक मोठा आणि संगीन अपराध आहे। यामुळे त्यांना जेल जाण्या भाग पडेल असा आमचा विश्वास आहे। यासाठी आम्ही मागणी करतो की संजय राऊत ताबडतोब येत्या 48 तासात त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना लेखी स्वरूपात अनकंडिशनल माफी मागितली पाहिजे। जेवढे चोर असतात ते जेलमध्ये जातात। एकनाथ शिंदे जेलमध्ये गेलेत का? म्हणजे संजय राऊत चोर आहे। त्यांनी पत्राचार घोटाळ्यामध्ये चोरी केलं, त्यांनी खिचडी घोटाळ्यामध्ये चोरी केलं। आता एक नवीन गुन्हा केला आहे, तो त्या चोर म्हणून तो उलटा चोर कोतवालला डाटे, तो आता मुख्यमंत्रीला डाटत आहे। आणि त्याने जो लिहिला की अब आएगा मजा, म्हणजे जेलमध्ये त्यांना मजा आला होता, तो आता पुन्हा त्यांना आर्थर रोड जेलमध्ये जायचं आहे। यासाठी त्यांना असा बोध होत आहे की अब आएगा मजा, एकदा पुन्हा आर्थर रोड जेलमध्ये नंतर परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हा सर्वांचे आदरणीय आहेत, पूजनीय आहेत।
त्यांनी भारताची घटना लिहिली आणि त्या घटनाप्रमाणे आम्हाला सर्वांना एक जगण्याचा एक अधिकार भेटलेला आहे या देशात। यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर खूप प्रेम करतो, त्यांच्याबरोबर त्यांच्यासाठी मनात सर्वांच्या मनात खूप आदर आहे। आणि असा महापुरुषाचा फोटो किंवा तस्वीर जाळण्याचा आणि फाडण्याचा प्रयत्न कोणीही केला आहे तर तो एक गुन्हा आहे आणि त्यांच्या विरुद्ध सक्त कारवाई झाली पाहिजे। तो ज्या व्यक्तीचा तुम्ही नाव घेता जितेंद्र आव्हाड, त्यांनी जर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जाळून दिला तो निश्चित तौर पर एक गुन्हा आहे आणि त्यांच्या विरोधात कानूनन कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे। हा काँग्रेसचा मूर्खपणा आहे। पंतप्रधान मोदी साहेब गेल्या 1.5 महिन्यापासून एक जबरदस्त असा इलेक्शन कॅम्पेन मध्ये होते। ते थकले नाही असा दिसतो, तरीही एक लंबा प्रवासाच्या नंतर प्रत्येक व्यक्तीला शांती आणि सुकूनची एक गरज वाटतो। यामुळे पंतप्रधान मोदी कन्याकुमारीमध्ये विवेकानंद रॉक मेमोरियल असा एक पवित्र हिंदू स्थळमध्ये ते ध्यान घेण्याचा एक निर्णय घेतलेले आहे। या निर्णयावर काँग्रेसचा ऐतराज म्हणजे एकदम चुकीचा ऐतराज आहे, या हिंदू विरोधी ऐतराज आहे, या अध्यात्म विरोधी ऐतराज आहे। त्यांनी जो विरोध केलेला आहे तो अध्यात्म विरोधी आहे। कारण कोणालाही या देशात या जगात हक आहे, अधिकार आहे शांती आणि सुकून शोधण्यासाठी, ध्यानमग्न होण्याचा किंवा मेडिटेशन करण्याचा। आता त्यांच्या पक्षामध्ये असे खूप जण आहेत, ते जर थकतात आणि त्यांच्या त्यांना जर शांतीच्या शोधमध्ये ते निघतात किंवा सुकूनाच्या शोधमध्ये ते निघतात, ते ध्यानाऐवजी ते वीड घेतात, गांजा घेतात। तो तुमचा प्रश्न आहे, तुमची चॉईस आहे, तुम्ही करू शकता। पण पंतप्रधान किंवा कोणीही व्यक्ती जर निवडणुकी कॅम्पेन झाल्यानंतर एक ध्यानमग्न होण्याचा एक चॉईस घेतो, मला याच्यामध्ये काही चूक दिसत नाही। आणि याच्यावर विरोध करणारे काँग्रेसवाले धर्मविरोधी आहेत, मला असा साफ वाटतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।